ऐतिहासिक नोंदी आणि कायदे तज्ज्ञांच्या विश्लेषणांचा एक मोठा साठा अभ्यासणार आहोत. हो, आणि आजचा विषय असा आहे की जो खऱ्या अर्थाने देशातील प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा पाया आहे. अगदी तो विषय म्हणजे भारताची राज्यघटना, ज्याला आपण भारतीय संविधान असंही म्हणतो. या संदर्भातल्या नोंदी पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. केवळ देशाचा सर्वोच्च कायदा नाहीये. बरोबर, हा जगातील सर्वात मोठा लिखित दस्तऐवज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. या एकाच वाक्यात या अवाढव्य दस्तऐवजाचे प्रचंड वजन लक्षात येते. ही प्रक्रिया सुरू झाली ती 1946 मध्ये. हो, कॅबिनेट मिशन योजनेनुसार. बरोबर, त्यावेळी संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती आणि या सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. ही एक अत्यंत गुंतागुंतीची सुरुवात होती. हो, कारण देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, फाळणीचं सावट होते आणि देशात इतके धर्म, इतक्या भाषा असताना सर्वांसाठी एकच कायदा तयार करणं हे मोठं आव्हान होतं. खरं तर या आव्हानाची व्याप्ती अफाट होती. संविधान सभेत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सदस्य होते, ज्यांची विचार आणि प्रादेशिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हो, आणि आमच्याकडील नोंदींमध्ये एक रंजक तथ्य आहे. राज्यघटनेचं काम पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ. हा वेळ होता तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. बापरे, जवळपास 3 वर्ष. हो ना. आपण व्यावहारिक विचार केला तर एखाद्या साध्या कौटुंबिक सहलीचं नियोजन करायला आपल्याला तासनतास लागतात. इथे तर एका विशाल देशाचे कायदे ठरवायचे होते. जर आपण ह्याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर आपल्याला समजेल की हा अफाट वेळ का लागला असावा. संविधान सभेत झालेले चर्चांचे मोठे खंड उपलब्ध आहेत. म्हणजे प्रत्येक कलमावर चर्चा झाली असेल. अगदी, प्रत्येक स्वल्पविरामावर तिथे सविस्तर वादविवाद झाले. घाईघाईने किंवा हुकुमशाहीतून आलेला हा निर्णय नव्हता. अनेक पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून तो रचलेला पाया होता. या अथक परिश्रमानंतर 2 महत्वाच्या तारखा इतिहासात कोरल्या गेल्या. पहिली तारीख म्हणजे 26 नोव्हेंबर 1949, ज्या दिवशी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. बरोबर, ज्याला आपण संविधान दिन म्हणतो. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली ती 26 जानेवारी 1950 पासून, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. या 2 तारखांमधील फरक समजून घेणं महत्वाचं आहे. 26 नोव्हेंबरला आपण स्वतःला एक कायदेशीर चौकट दिली, पण 26 जानेवारीला खऱ्या अर्थाने भारताचे एका प्रजासत्ताकात रूपांतर झाले. प्रजासत्ताक म्हणजे जिथे सत्ता लोकांच्या हातात असते. हो, देशाचा प्रमुख हा वंशपरंपरेने आलेला नसून जनतेने निवडलेला असतो. अनेक शतकांच्या राजेशाहीनंतर झालेला तो एक नवीन लोकशाहीवादी जन्म होता. आता या संविधानाच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर मूळ संविधानात 395 कलमे होती, 22 भाग आणि 8 परिशिष्टे होती. मुळातच हा आकार प्रचंड होता. आणि आता तर त्यात वाढ होऊन 448हून अधिक कलमे, 25 भाग आणि 12 परिशिष्टे झाली आहेत. हे वाढलेले आकडे एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करतात. आपले संविधान हे साचलेल्या पाण्यासारखे नसून एका प्रवाही नदीसारखे आहे. ते लवचिक आहे. म्हणजे काळानुसार त्यात बदल करता येतात. अगदी. बदलत्या काळानुसार घटनेत दुरुस्ती करण्याची सोय घटनाकारांनी मुद्दाम ठेवली होती. म्हणूनच आज 7 दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही ते तितकेच प्रभारी आहे. आणि या संपूर्ण विशाल दस्तऐवजाचा सार ज्या एका छोट्या पानावर समावले आहे ती म्हणजे राज्यघटनेची प्रस्तावना, ज्याला आपण प्रिॲम्बल म्हणतो. हो, याची सुरुवात आम्ही भारताचे लोक या अत्यंत प्रभावी शब्दांनी होते. हे शब्द वाचताच जाणीव होते की हा देश कुणा एका राजाचा नाही तर इथल्या सामान्य जनतेचा आहे. आम्ही भारताचे लोक ही केवळ वाक्यरचना नाही, तर तो एका नव्या राष्ट्राचा जाहीरनामा आहे. याच प्रस्तावनेत भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले आहे. हे शब्द खूप वजनदार आहेत. हो, सार्वभौम म्हणजे भारत स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे. लोकशाही गणराज्य म्हणजे सरकार जनतेच्या मतावर अवलंबून असेल. याने सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. याच मूल्यांवर देशाचा कारभार चालवण्यासाठी भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. पण कुणीही सत्तेचा गैरवापर करू नये म्हणून एक महत्वाचा स्तंभ उभा केला. तो म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. अगदी बरोबर. न्यायव्यवस्था ही सरकारच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त ठेवली आहे. हे स्वातंत्र्य अत्यंत कळीचे आहे. लोकशाहीत सरकार बहुमताने निवडून येते,
पण बहुमताच्या जोरावर सरकार मनमानी करू शकत नाही हे पाहण्याचं काम न्यायव्यवस्था करते. ती एका निष्पक्ष अंपायरची भूमिका बजावते. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? ही न्यायव्यवस्था, ही कलमे, हे सगळं शेवटी कोणासाठी आहे? सामान्य माणसासाठी. बरोबर. आणि म्हणूनच आपण आता राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत. तो म्हणजे मूलभूत हक्क. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये हे हक्क दिले आहेत आणि हे न्यायालयात संरक्षित आहेत. मूलभूत हक्क हे कोणत्याही व्यक्तीच्या सन्मानासाठी आणि मुक्त जीवनासाठी आवश्यक असतात. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर वसाहतवादी काळात भारतीयांना अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं. म्हणून ते संविधानात जाणीवपूर्वक टाकले गेले. हो, संविधानाने मुख्यत्वे 6 मूलभूत हक्क दिले आहेत. चला तर मग पहिला हक्क पाहूयात. तो आहे समतेचा हक्क, जो कलम 14 ते 18 मध्ये आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. धर्म, वंश, जात, लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही. या हक्कामध्ये एक क्रांतिकारी सामाजिक सुधारणा दडलेली आहे. कलम 17 नुसार अस्पृश्यतेची प्रथा केवळ चुकीचीच ठरवली नाही, तर ती पाळणे हा गुन्हा ठरवून ती नष्ट करण्यात आली. हा खरोखरच खूप मोठा बदल होता. अगदी. एका अत्यंत विषम समाजात हा बदल घडवून आणणे हे संविधानाचे मोठे यश आहे. त्यांनी थेट सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे धाडस दाखवले. समानतेचा पाया रचल्यानंतर जो दुसरा हक्क येतो तो म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19 ते 22. यात भाषण स्वातंत्र्य, शांततापूर्वक एकत्र जमणे, संघटना स्थापन करणे आणि देशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य समाविष्ट आहे. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे कलम 21. अनेक विश्लेषक याला संविधानाचा सर्वात शक्तिशाली भाग मानतात. जगण्याचा अधिकार, बरोबर? हो. हे कलम प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य देते. आणि काळाच्या ओघात सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ खूप व्यापक केला आहे. म्हणजे नुसतं जिवंत राहणं नाही. बरोबर. मानवी सन्मानाने जगणे. यात स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, मोफत शिक्षणाचा अधिकार आणि आता तर प्रायव्हसीचा अधिकार यांचाही समावेश झाला आहे. हे खूपच रंजक आहे. पण एका बाजूला स्वातंत्र्याबद्दल बोलताना दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच तिसरा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 आणि 24. हो, मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर यात बंदी आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलांना कारखाने किंवा धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे. स्वातंत्र्याला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो जेव्हा शोषण थांबते. जर एखादी व्यक्ती वेठबिगारीत अडकली असेल तर तिच्यासाठी भाषणाचे स्वातंत्र्य निरर्थक ठरते. अगदी खरंय. पोटाचा प्रश्न आधी येतो. हो, त्यामुळे आर्थिक पिळवणुकीला कायदेशीर चाप लावण्याचं काम ही कलमे करतात. यासोबतच चौथा हक्क आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. कलम 25 ते 28. प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीचे धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. आणि हीच ती संकल्पना आहे जी भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवते. भारतात धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माला नाकारणे नाही, तर सर्व धर्मांचा आदर करणे. अगदी. राज्याचा स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नसतो. प्रत्येकाला आपला आध्यात्मिक मार्ग निवडण्याची मुभा आहे. यालाच जोडून येण्याला पाचवा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30. हा अल्पसंख्याक गटांसाठी महत्त्वाचा आहे. त्यांना आपली भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार यात आहे. सशक्त लोकशाही केवळ बहुमतावर चालत नाही, ती अल्पसंख्याकांना किती सुरक्षितता देते यावरही ठरते. त्यांची संस्कृती नामशेष होऊ नये याची काळजी संविधानाने घेतली आहे. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. आपण आत्तापर्यंत 5 हक्क पाहिले, पण समजा शासनाने हे हक्क हिरावून घेतले तर न्याय कुठे मागायचा? नुसते अधिकार देऊन चालत नाही ना. बरोबर. इथेच प्रवेश होतो 6व्या हक्काचा, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. कलम 32. जर हक्कांचे उल्लंघन झाले तर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय म्हटले होते. कारण जर दाद मागण्याचा मार्गच नसेल तर अधिकार निरर्थक ठरतात. हो, न्यायालय शासनाला चुकीच्या कृतीपासून रोखू शकते. नक्कीच. न्यायालय विशेष आदेश किंवा रिट्स काढू शकते. म्हणूनच तो संविधानाचा आत्मा आहे. पण आपल्या नोंदींमध्ये एका मोठ्या बदलाची माहिती आहे. सुरुवातीला 1950 मध्ये मालमत्तेचा हक्क हा देखील मूलभूत हक्क होता. हो, तो 7वा हक्क होता. पण नंतर 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीद्वारे तो काढून टाकण्यात आला आणि केवळ कायदेशीर हक्क करण्यात आला. हा बदल का झाला? हा बदल संविधानाच्या व्यावहारिकतेचे उदाहरण आहे.
स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाची आणि पायाभूत सुविधांची गरज होती. पण सरकार जेव्हा जमीन संपादित करायला जायचे, तेव्हा लोक न्यायालयात जायचे. बरोबर, यामुळे विकासाची कामे रखडत होती. लोककल्याणाच्या उद्देशाने संसदेने हा बदल केला. मालमत्ता बाळगणे हा हक्क आहे, पण आता तो मूलभूत हक्क राहिलेला नाही. या संपूर्ण सखोल विश्लेषणानंतर आपण पाहू शकतो की एका विशाल दस्तऐवजापासून ते जिवंत व्यवस्थेपर्यंतचा हा प्रवास किती अद्भुत आहे. प्रस्तावनेतील घोषणेपासून ते कलम 32 मधील आत्म्यापर्यंत आपण अनेक पदर उलगडले. हे मूलभूत हक्क केवळ पुस्तकातील कायदे नाहीत, तर ते ढाल आहेत. असतात त्या देशाच्या संविधानात. आज आपण आपल्या भारताच्या संविधानाची ओळख करून घेणार आहोत. आणि हे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्या हक्कांचा, आपल्या स्वप्नांचा जिवंत पुरावा आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट माहितीये का? भारताचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे. विचार करा, अमेरिकेच्या संविधानात फक्त 4,500 शब्द आहेत आणि आपल्या संविधानात तब्बल 1.5 लाख. हो, 1.5 लाख शब्द. म्हणजे बघा, हा फक्त काही नियमांचा संग्रह नाहीये, तर आपल्या अख्ख्या देशाच्या भविष्याचा एक डिटेल्ड प्लॅन आहे. तर एवढा महत्वाचा ग्रंथ बनवला कोणी? या महान ग्रंथाचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची दूरदृष्टी आणि त्यांची मेहनत म्हणूनच आज आपल्याकडे एवढं मजबूत संविधान आहे. बरं, या संविधानात आपल्यासाठी म्हणजे सामान्य नागरिकासाठी सगळ्यात खास गोष्ट काय आहे? ते आहेत आपले मूलभूत हक्क. हे हक्क म्हणजे असं समजा एक प्रकारची ढालच आहे, जी आपलं स्वातंत्र्य आणि आपला सन्मान जपते. तर हे हक्क आहेत तरी कोणते? मुख्य म्हणजे 6 हक्क आहेत. पहिला, समतेचा हक्क, म्हणजे कायद्यासमोर सगळे सारखे. दुसरा, स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजे आपल्याला बोलण्याचं, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. तिसरा, शोषणाविरुद्धचा हक्क, म्हणजे आपल्यावर कोणीही अन्याय करू शकत नाही. चौथा, धर्मस्वातंत्र्य, प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा हक्क. पाचवा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा, 6वा हक्क. हा तो हक्क आहे जो आपल्याला सांगतो की वरचे 5 हक्क जर कोणी तुमच्याकडून हिरावून घेतले तर तुम्ही थेट कोर्टात जाऊ शकता. आहे की नाही पॉवरफुल? आता या सगळ्या हक्कांच्या मुळाशी आहे एक कलम, कलम 21, जगण्याचा अधिकार. पण थांबा, जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही बरं का. सुप्रीम कोर्टाने याचा अर्थ खूप मोठा केलाय. म्हणजे सन्मानाने जगणं, आपल्याला चांगलं पर्यावरण मिळणं, आरोग्याच्या सुविधा मिळणं, हे सगळं, अगदी सगळं या एका हक्कात येतं. खरं तर हा एक हक्क म्हणजे बाकी अनेक हक्कांची जननी आहे. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी एका विशिष्ट कलमाला, कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हटलं होतं. का असेल बरं? कारण हे कलम म्हणजे आपल्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जर तुमचा कुठलाही मूलभूत हक्क कोणी हिरावून घेतला तर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. विचार करा, केवढी मोठी ताकद आहे ही. याचमुळे आपले हक्क फक्त कागदावर राहत नाहीत, तर ते प्रत्यक्षात येतात. पण एक मिनिट, हे सगळं, हे हक्क आपल्याला इतक्या सहज मिळालेत का? अजिबात नाही. यामागे एक खूप मोठी गोष्ट आहे. तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या मेहनतीची एक अविश्वसनीय कहाणी. ही गोष्ट सुरू झाली 1946 साली, जेव्हा संविधान सभा बनवली गेली. आणि मग पुढची जवळपास 3 वर्ष देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नेते प्रत्येक शब्दावर, प्रत्येक नियमावर चर्चा करत होते. आणि मग तो दिवस आला, 26 नोव्हेंबर 1949. याच दिवशी आपण आपलं संविधान स्वीकारलं. म्हणूनच तर आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान लागू झालं आणि आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला. ठीक आहे, म्हणजे मूलभूत हक्क तर खूप महत्वाचे आहेतच, पण त्याशिवाय अजून काय आहे या संविधानात? अहो, यात आपल्या पूर्ण लोकशाहीचा ब्लूप्रिंट आहे. म्हणजे आपलं सरकार कसं चालेल, कायदे कसे बनतील, कोर्ट कसं काम करेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळतात. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का? आपलं संविधान आहे ना, ते असं एका जागी थांबलेलं नाहीये, ते जिवंत आहे. म्हणजे काय? तर बघा, जेव्हा 1950 मध्ये ते लागू झालं तेव्हा त्यात 395 कलमं होती. आज ही संख्या 448च्या पण पुढे गेली आहे.
याचाच अर्थ आपलं संविधान हे दगडावर कोरलेलं नाहीये, ते काळानुसार, आपल्या गरजेनुसार बदलत राहतं. या पूर्ण संविधानाचा जो सार आहे तो आपल्याला त्याच्या प्रस्तावनेत म्हणजे प्रियांबलमध्ये दिसतो. त्याची सुरुवातच किती भारी आहे बघा. आम्ही भारताचे लोक. यातच आपल्या देशाचं स्वप्न दडलेलं आहे. एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2 मजबूत खांब आहेत. एक म्हणजे आपली संसदीय शासन पद्धती आणि दुसरा म्हणजे कुणाच्याही दबावाखाली न येणारी आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था. चला, आता आपण पुन्हा एकदा त्या एका कलमाबद्दल बोलूया, जे बाकीच्या सगळ्या हक्कांचं रक्षण करतं. आठवतंय? ज्याला डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा म्हटलं होतं. हे आहे कलम 32. हे कलम आपल्याला फक्त हक्क सांगत नाही, तर तो हक्क जर मिळाला नाही तर काय करायचं याचा मार्ग दाखवतं. आणि तो मार्ग थेट जातो सुप्रीम कोर्टात. हीच तर खरी ताकद आहे, जी एका सामान्य माणसाला सुद्धा सरकारला जाब विचारण्याची हिंमत देते. आणि खरं सांगायचं तर हाच आपल्या लोकशाहीचा कणा आहे, कारण इथे नागरिकच सगळ्यात महत्वाचा आहे. तर आज आपण आपल्या संविधानाची एक छोटीशी ओळख करून घेतली. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच, की या संविधानाने आपल्याला जी मूल्य दिली आहेत, जे हक्क दिले आहेत, ते जपण्याची, त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? फक्त सरकारची? की न्यायालयाची? की आपली सगळ्यांची? याचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. नक्की विचार करा.